शुभप्रभात. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात विश्ववाणी परिवाराकडून आम्ही मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात आपले सहर्ष स्वागत करीत आहोत. आजच्या मननाकरिता देवाची वचन नीतिसूत्रे 12:1-5 ही वचने. नीतिसूत्रे 12:1-5 ही वचने. ज्याला ज्ञान प्रिय त्याला शिक्षण प्रिय, पण जो वाग्दंड तुच्छ लेखितो तो पशुतुल्य होय. सज्जनाला परमेश्वराचा प्रसाद घडतो, परंतु दुष्टपणाच्या युक्ती योजणाऱ्याला तो दोषी ठरवितो. मनुष्य दुष्टतेने स्थिर होत नाही, पण धार्मिकाचे मूळ अढळ नाही. सद्गुणी स्त्री आपल्या पतीला मुकुट आहे, पण लाज आणणारी स्त्री त्याची हाडे सडविणारी आहे. धार्मिकाचे विचार यथान्याय असतात, दुर्जनाच्या मसलती कपटाच्या असतात. प्रभू परमेश्वर या वचनांद्वारे आपला आजचा दिवस आशीर्वादित करो. माझ्या प्रियांनो, आज सकाळी आपण नीतिसूत्रे अध्याय 12 वचने 1-5 या ठिकाणात आपण वाचन केलेले आहोत. आणि या 5 वचनामध्ये आम्ही पाहत आहोत की देवाच्या प्रिय सेवक राजा सलमोन देवाच्या शिक्षणाविषयी आणि ज्ञानाविषयी या ठिकाणात तो सांगत आहे. तुम्हाला माहीत आहे माझ्या प्रियांनो की हा जो राजा होता आणि याचे वडील जे होते दावीद, त्यांनी आपल्या मुलाला लहानपणापासून देवाची आज्ञा, देवाचे वचन आणि देवाच्या शिक्षणामध्ये त्याची वाढ केलेली आहे, त्याला वाढवलेलं आहे. आणि आम्ही पाहतो की जो ज्ञान देवाकडून त्याला मिळालेला आहे, जी शिक्षा देवाकडून त्याला मिळालेली आहे, त्याच्यामुळे तो पृथ्वीवरील आणि जगात सर्वांग सुंदर, सर्वात बुद्धिमान आणि सर्वात श्रीमंत असा राजा तो झालेला आहे. आणि म्हणून तो आम्हाला पण सांगत आहे की जर आम्ही देवाच्या वचनात, देवाच्या आज्ञामध्ये, देवाचे शिक्षणावरती जर आम्ही प्रीती करू, प्रेम करू, त्याचे वचन आम्ही आमच्या हृदयामध्ये घेऊ, त्याच्या वचनाला आम्ही प्रतिसाद देऊ, त्याच्या प्रार्थनेला आम्ही प्रतिसाद देऊ, तर निश्चित प्रभू परमेश्वर आमच्या पण सर्व संकल्पना तो पूर्ण करतो. आमच्या जीवनात माझ्या प्रियांनो मोठे काम तो करतो. आणि म्हणून तो आम्हाला सांगत आहे की जो आशीर्वाद
देवानी त्याला दिलेला आहे. तो कशामुळे आहे तर तो आहे देवाची शिक्षण, त्याचं वचन. आणि राजा देवाच्या वचनावरती प्रीती करत होता, देवाच्या वचनावरती प्रेम करत होता, देवाच्या वचनाला प्रथम स्थान देत होता. का बरं? कारण त्याच्या वडिलांनी त्याला त्या गोष्टी शिकवलेल्या आहे. आज आम्ही पाहतो आमच्या परिवारामध्ये, माझ्या प्रियांनो, आमचे लेकरं वेगळ्या पद्धतीने वेगळ्या मार्गाने जीवन जगत आहेत, वेगळ्या मार्गाने चालत आहेत. याचं कारण हा आहे की आम्ही आमच्या लेकरांना देवाचे वचन, देवाची शिक्षा आम्ही त्यांना सांगत नाही, किंवा देवाच्या वचनावरती प्रेम करायला आम्ही त्यांना सांगत नाही. आणि म्हणून आज आमच्या परिवारामध्ये, आमच्या लेकरांमध्ये आम्ही पाहतो माझ्या प्रियांनो, अनेक प्रकारच्या समस्या आहेत, अनेक प्रकारच्या अज्ञानीपणाने जीवन जगत आहेत, जगातील रीतिरिवाजाप्रमाणे जीवन जगत आहेत, जगातील गोष्टीप्रमाणे ते जीवन जगत आहेत. आणि म्हणून आमच्या परिवारामध्ये, आमच्या लेकरांमध्ये आम्ही सफल होत नाही किंवा आम्हाला आशीर्वाद मिळत नाही. परंतु आज सकाळी नीतिसूत्रे त्याच्या 12 अध्याय आणि 1 ते 5 या वचनामध्ये आम्हाला सांगत आहे की आम्ही आमच्या लेकरांना देवाच्या प्रेमाविषयी आम्ही शिकवायला पाहिजे. आम्ही आमच्या लेकरांना देवाच्या वचनाविषयी आम्ही शिकवायला पाहिजे, देवाच्या वचनावरती आम्ही प्रीती करायला शिकवायला पाहिजे, त्यांना वचन वाचायला, प्रार्थना करायला शिकवायला पाहिजे. जर आम्ही असे करतो तर निश्चित माझ्या प्रियांनो, आम्ही आणि आमचा परिवार जो आहे तो आशीर्वादित होतो माझ्या प्रियांनो. आणि 4थ्या वचनामध्ये पण एका चरित्रवान पत्नीविषयी सांगितलेले आहे. खरोखर जी पत्नी देवाचा भय धरतो, देवाच्या वचनाप्रमाणे जीवन जगतो, देवाच्या आज्ञाप्रमाणे जीवन जगतो, ती पत्नी पण खरोखर माझ्या प्रियांनो त्या घरात, त्या कुटुंबामध्ये आशीर्वादित होतो. आणि म्हणून या आपण माझ्या प्रियांनो, जे आज सकाळी आम्हाला सांगितलेलं आहे की आम्ही देवाच्या वचनावरती, देवाचे जे शिक्षण आहे, देवाची जी आज्ञा आहे त्याच्यावरती सर्वात प्रथम आम्ही प्रीती करायला पाहिजे, प्रेम करायला पाहिजे, त्याच्या वचनाप्रमाणे आम्ही जीवन जगायला पाहिजे. म्हणजे निश्चितच प्रभू परमेश्वर आम्हाला आशीर्वादित करेल. आम्ही ज्या पण गोष्टी करू, ज्या पण योजना, ज्या पण प्लान आम्ही आखू, ते सर्व प्रभू परमेश्वर सिद्धीस नेणार. आणि आम्हाला, आमच्या कुटुंबाला, आमच्या परिवाराला, आमच्या लेकरांना निश्चितच तो आशीर्वादित करणार. माझ्या प्रियांनो, आम्हाला देवाचे वचन जास्तीत जास्त त्याच्यामध्ये वाढायचे आहे, जास्तीत जास्त त्याची प्रार्थना आम्हाला करायची आहे, आणि त्याच्या वचनाला अधिकाधिक आम्हाला महत्त्व द्यायचे आहे. या वचनाच्या द्वारे देवबाप्पा तुम्हाला आणि मला आशीर्वादित करो. देवा, आम्ही विशेष तुझ्या जवळ येतो, आम्ही प्रार्थना करतो आजच्या वचनाच्या नुसार. तुझ्या प्रिय सेवक राजा सलमोनाने जे आज आम्हाला सांगितलेले आहे की आम्ही तुझ्या शिक्षणाकडे लक्ष द्यावं, तुझ्या आज्ञेचं आम्ही पालन करावं, तुझ्या वचनावर प्रभू आम्ही प्रेम करावं, हे आज तुम्हाला शिकवलेलं आहे, जेणेकरून ज्याच्याद्वारे प्रभू आम्हाला आशीर्वादित मिळेल. आणि म्हणून प्रभू आज आम्ही तुझ्या वचनावर प्रीती करावं, प्रेम करावं, तुझ्या आज्ञाचं आम्ही पालन करावं. तू असं आम्हाला प्रत्येकाला कर आणि आम्हाला आशीर्वादित कर. तारणाऱ्या येशूच्याच नावात प्रार्थना मागत आहे, आमीन. भावा अनुग्रहा तुझा, इच्छा तव सुचावी, हे अनन्य गुरु राजा, प्रेमी मने आपावी. प्रिय येशू, धन्य येशू, प्रीती आहे वाढावी. प्रिय येशू, धन्य येशू, प्रीती आहे वाढावी. प्रीती आहे वाढावी. प्रीती आहे वाढावी. त्याप्रमाणे तुमचा प्रकाश लोकांसमोर असा पडू द्या की त्यांनी तुमची सत्कर्मे पाहून तुमच्या स्वर्गातील पित्याचे गौरव करावे. आपल्या प्रार्थना विनंत्या कोणत्याही वेळेस विश्ववाणी प्रार्थना केंद्राला टोल फ्री नंबरद्वारे कळवू शकता. आमचा टोल फ्री नंबर 1-800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.